ची बातमी सागर करंडे संदर्भातली। माझी 61 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण फेक असल्याचं स्पष्टीकरण सागर करंडे यांनी दिलंय। तर फसवणूक झालेली नाही, एवढे पैसे माझ्याकडे का असतील असंही सागर करंडे म्हणाले। तर माझ्याकडे 61 लाख असते तर एखाद्या नाटकाची निर्मिती केली असती असंही सागर करंडेने म्हटलंय। हे सांगायच्या काही बातम्या येत आहे आपली फसवणूक झाल्याचं काय सांगाल? फेक आहे, असं काही झालेलं नाही। आणि 61 लाख माझ्याकडे का असतील, एवढं कुठे आहे? 61 लाख म्हणजे खूप मोठी, मग मी कशाला बाकीच्या गोष्टी, मी नाटक प्रोड्यूस केलं असतं। काय नाही, फेक आहे ते। माध्यमांमधून आपला फोटो आणि या बातम्या चालवल्या जात आहे, तर ही माहिती कुठून बाहेर आली याबाबत आपण तपास घेणार का? हो हो, आता मुंबईला गेल्यावर ते करेनच, पोलीस स्टेशनला जाऊन ते करेनच मी। अब्रू नुकसानीचा दावा पण करेन मी। एका अभिनेत्याचा फोटो वापरून किंवा त्याच्या नावाचा वापर करून आणि कुठंतरी अशा पद्धतीने फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत, तर याबाबत काय सांगाल? हा, अलर्ट राहा। काय UPI जे काय आहे ते कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका, एवढं सरळ साधं आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, पिंपळगाव, वसवंत, नाशिक।